या बिझनेस आयडियाचा योग्य वापर केला तर महिन्याला घर बसल्या 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू. उद्देश काय हा उयार मोड कंपनीचा महिलांविषयी मासिक पाळीविषयी जर मासिक पाळी महिलांना जो त्रास होतो तो कमी व्हावा हा महत्वाचा म्हणजे काम या उयार मोडचं जास्त करून महिलांविषयी मासिक पाळीवर काम चालतं. तर हे सीएमडी विकास गोपाल सर यांनी कंपनी आपली चालू केली 2019 मध्ये आणि हा एमडी प्रियाकड मॅडम या दोघांनी मिळून ही कंपनी चालू केली आहे. या सरांच्या आईलाच आधी खूप त्रास व्हायचा मासिक पाळीमध्ये म्हणजे पोटात दुखणं कंबर दुखणं म्हणा तर त्यांना त्या आईचा स्वतःच्या आईचा त्रास बघवल्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपण आईला त्रास होतोय तर बाकीच्या महिलांना किती त्रास होतो मग त्यांनी ठरवलं की आपण महिलांसाठी काहीतरी करूयात. मग त्यांनी पॅडचं हे चालू केलं. आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे हे महत्वाचं म्हणजे प्रोविंग हे पॅड तुम्ही कोणते युज करता पाळीमध्ये सगळे त्याच्यामध्ये काय तुम्हाला मी आता दाखवेन. आपला प्रोविंग पूर्ण कॉटन आहे याच्यामध्ये जेली आहे फ्रूट जेणेकरून तुम्ही 12 तास एकच यूज करू शकता आणि याच्याने तुम्हाला इचिंग वगैरे होणार नाही होणार खाज वगैरे होत असेल त्याच्याने कमी होते. सफेद पाणी अंगावर जाणं तो पण त्रासाने कमी होतो आणि जो कुणाला त्रास होतो पाळीमध्ये पोट दुखणे कंबर दुखणे कुणाला त्रास होतो पाळीमध्ये मी स्वतः आहे मी स्वतः अजून कुणाचं पाय दुखत असतात होतो का तुम्हाला काय त्रास. तर आपल्या ह्या पॅड असा आहे की ज्याने महिलांचा पूर्ण हा त्रास कमी होतो पाळीमधला पोट दुखे कमर दुखे आणि याच्यामध्ये बघा ऑक्सिजन भेटायसाठी त्याला म्हणजे हे नाहीये होल वगैरे नाहीये. तर मी तुम्हाला डेमो करताना सांगेन याच्याने महिलांचा पूर्ण त्रास कमी होतो. जसं तुम्ही कंटिन्यू महिन्याला युज करणार ना त्याने त्रास तुमचा पूर्ण कमी होईल. आपल्याला रिझल्ट पण छान येते त्याच्यासाठी. आपण प्रोविंग आपण सेम तसाच आहे फक्त याच्यामध्ये 8 पीस असतात. ते तुम्ही 2 महिने वापरू शकता. एका महिन्यात 4 दिवस जरी केले ना तुम्ही हा 2 महिने वापरू शकता. याच्यात 7 पीस आहेत. याच्यामध्ये हा कसा जर तब्येतीने महिला जास्त तब्येतीने असतील तर त्याच्यासाठी साईड थोडा मोठा आहे ते तुम्ही हा पण दिवसभर एकच वापरू शकता. हा बघा त्याच्यामध्ये पण सेम असायचे 12 तास तुम्ही एक यूज करू शकता. हा प्रो लायनर ज्यांच्या अंगावर सफेद पाणी जात असेल खाज येणं कुणाला वेळेवर पाळी येत नाही बघा 1.5-2 महिने हा पण प्रॉब्लेम भरपूर महिलांचा आहे. त्याच्याने तुम्ही हा जर कंटिन्यू यूज करायचा पाळी आली नाही ना तरी डेली हा यूज करायचा. दिवसभर ठेवायचा रात्री झोपताना हा काढून टाकायचा. त्याच्याने तुम्हाला पाळी 2-3 महिने तुम्हाला कंटिन्यू केली तर तुमची पाळी रेग्युलर येणार. 2-2 महिने येत नाही ना त्याने तुमची पाळी रेग्युलर येणार आणि अंगावर सफेद पाणी ते कमी होणार. गर्भपिशवीला जर गाठी असतील काही लोकांना बघा पिशवी काढायला सांगतात तर त्या गाठी विरघळवायचं पण काम हे प्रोलॅन करतं. खूप छान आहे. छोटी बात बडा धमाका याचं पॅडचं हे काम करत असतं. खूप छान आहे. सगळं ते गर्भपिशवी इन्फेक्शन असेल ते खेचून घ्यायचं काम प्रोलॅन करत असतं. हेल्थ फोर्स ज्यांना कुणा थायरॉइड वगैरे आहे तर त्याच्यासाठी आहे हेल्थ फोर्स गोळ्या आहेत. एका बॉटलमध्ये 90 गोळ्या असतात. 1.5 महिना तुम्हाला हे बॉटल जाते. म्हणजे थायरॉइडची गल्ली गोळी तुम्ही आयुष्यभर खाणार ना तर हे तुम्ही कोर्स जर पूर्ण केला 4-5 महिने तुमचं थायरॉइड पूर्णपणे बरं होतं. परत तुम्हाला गोळी खायची गरज पडणार नाही. याचे आपल्याकडे रिझल्ट फीडबॅक आहेत खूप लोकांचे. हे बघा फिमेल चॉईस ज्या महिलेला गर्भधारणा राहत नाही वारंवार गर्भपात होतो किंवा बाळच राहत असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा आपल्या फिमेल चॉईस न दूर होतो. त्याचं पण काय कोर्स आहे 4-5 महिने. आपल्या आयुर्वेदिक लगेच रिझल्ट येत नाही थोडं हळूहळू रिझल्ट येतो आणि आपण 4-5 महिने कोर्स करायला सांगतो. तर महिलांना याचे सुद्धा रिझल्ट आहेत. समझ हेल्थ फोर्स है ना ये थायराइड के लिए है. इसका रिजल्ट बहुत अच्छा है. 4-5 महीने अगर आप एक पूरा गोली खाएगी ना तो आपका थायराइड पूरा ठीक हो जाए. तो आयुर्वेदिक है ना तो 4-5 महीने खाने के बाद में आपको गोली खाने की जरूरत नहीं. आप एक बार पहले चेक करने का थायराइड कितना है और ये गोली 4-5 महीने कोर्स पूरा होने के बाद फिर आपको चेक कर सकते हैं तो आपकी पूरा थायराइड ठीक होता है. इसका रिजल्ट आपका हमारे पास है फीडबॅक भी हमारे. हे बघा मेन सोल्युशन जर समजा एखाद्या पुरुषांच्या मध्ये कमतरता असेल बाळ राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कमतरता तर हे मेन सोल्युशन भरून काढण्याचं काम हे करते. याच्याने पण जेंट्स लोकांना म्हणजे जेंट्स मध्ये पुरुष लेडीज मध्ये दोघांमध्ये जर प्रॉब्लेम असेल तरी आपण दोघांना पण गोळी देऊ शकतो. बाळावर राहण्यासाठी कधी पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतो कधी लेडीज मध्ये असतो तर आपण दोघांना पण ही गोळी देऊ शकतो. ही मेन जेंट्स साठी आणि लेडीज साठी फिमेल चॉईस हे आणि हे पॅडचे बॉक्स आहे आणि हे प्रेग्नेन्सी किट मध्ये हे सगळं येतं आणि हे त्यांना यूज केल्यानंतर त्यांच्या पण आपण 6-7 महिन्यामध्ये त्यांच्याकडे रिझल्ट पॉझिटिव्ह येतो प्रेग्नेन्सी किट मध्ये.
ऑल टोटल. हे कुणाची सांधे दुखी असेल, गुडघे दुखी असेल, किसी का सर ये जो कमर दर्द रहता है, पैर दर्द रहता है ना, तो हे ऑल टोटल गोली है. हे पण 6 महिने कोर्स पूर्ण केला तर तुमचा हा जर ऑपरेशन करायचं सांगितलं असेल गुडघ्याचं, मणक्याचं, तर याच्याने कमी होतं. ऑपरेशन करायचं वाचलेलं आहे लोकांचं ऑल टोटल गोळी. मराठी नाही समजणार आता ना. ती गोळी घ्यायला म्हणजे किती पण वय असलं तरी चालतं. हा, किती पण चालू शकते. याचे पण रिझल्ट आहे, रिझल्ट आहे. त्या प्रेग्नेन्सीचा पण रिझल्ट आहे. 10 वर्षानंतर राहिले वा आता मुलगी झाली त्यात व्हिडिओ टाकलाय त्यांनी. अभी सेक्टर 14 में भी एक रिजल्ट आया है. हमारे मेरे नीचे है ना वो आशा वर्कर, उसका वो लेडीज को दिया था. 2 महीने में रिजल्ट आ गया प्रेगनेंसी का. ये बेरी प्लस से अगर किसी को कैंसर शुरू से शुरुआत है, पहली स्टेज दूसरी स्टेज होती है ना, तो ये बेरी प्लस से उसका कैंसर ठीक हो जाता है. आणि कुणाचे जर केस गळत असतील तर केस गळतीसाठी बेरी प्लस आहे. चरबीच्या गाठी कुणाच्या शरीरावर आल्या असतील तर चरबीच्या गाठी कमी करायचं काम हे बेरी प्लस करतं. हे पायलोहिल, कुणाला मूळव्याधाचा त्रास आहे तर मूळव्याध कमी करायचं काम हे पायलोहिल करतं. कुणाला ऑपरेशन करायचं सांगितलं असेल, कुणाचं ब्लड होत असेल किंवा कोंब आला असेल तर ते काढायचं काम हे पायलोहिल करतं. खूप छान याचे पण रिझल्ट आहेत. आपल्याकडे फीडबॅक आहे ज्याने रिझल्ट आले त्यांचे. कंपल्सरी किती महिने खायला लागतील ते? 5 महिने तरी. हा, 5 महिने आहेत. म्हणजे 3 बाटल्या पकडली 4.5 महिने तरी कमी. एक बॉटल 1.5 महिना झाली. महिना 1.5 बॉटल झाली आणि 3 बॉटल पकडली. हे प्रोकेअर आहे. मिस्टरांसाठी हे प्रोकेअर स्प्रे आहे. फंगल इन्फेक्शन, हात वगैरे जळजळ होते ना आपल्याला, तर त्या ठिकाणी आपण हा स्प्रे वापरू शकतो. याच्याने काय होतं म्हणजे भरपूर त्रास, आपण औषध वगैरे खाऊन पण रिझल्ट येत नाही. त्याच्याने आपले स्प्रे सकाळी सकाळ मारल्यानंतर त्रास याच्याने कमी होतो. त्याचे पण खूप छान रिझल्ट आहे. आणि कधी काय होतं फंगल इन्फेक्शनची क्रीम आपण पाठीमागे जांगाडामध्ये लावली समजा, तर ते आपलं लगेचच्या जागेकडे क्रीम समजा गेली तर मग आणखी त्रास होतो. कधी कधी आग होती, कधी कधी ही स्किन वेगळी असते, ती स्किन वेगळी असते, ती थोडी सेन्सिटिव्ह असते ना. मग ते बाकीच्या क्रीम जे आपण मेडिकल मधून वापरतो त्यांनी जास्त त्रास होतो किंवा वापरतो एकासाठी आणि त्याचं नुकसान दुसऱ्याला होतं. तर ह्यानं त्याला म्हणजे दोन्ही ठिकाणी फंगल साठी सुद्धा आणि दोन्हीसाठी ते नुकसान नाही होत म्हणजे, कारण ते मी वापरलं. मला पण छान त्याच result माझ्या आहे. खूप महिन्यापासून मला खूप त्रास होता इन्फेक्शनचा, पण याचा रिझल्ट खूप छान आले स्प्रेने त्या लेडीजच्या. हा जेंट्स लोकांना पण असं खाज वगैरे येत असेल त्यासाठी हा प्रोकेअर मेन आहे जेंट्स लोकांसाठी. हे ॲलोवेरा जेल आहे. ज्यांच्या चेहऱ्यावर फोडे आलेले असतात, वांग आलेले असतात, तर ते हे ॲलोवेरा जेल कंटिन्यू तुम्हाला 2 महिने तरी लावायला, रोज रात्री झोपताना हे लावायचं ॲलोवेरा जेल. याच्याने तुमच्या चेहऱ्यावरचं वांग कमी होणार. ये चेहरे पे जो काला काला रहता है ना, ये कंटिन्यू एक लगाने का रात को सोने के टाइम, इससे पूरा आपका चेहरा लगता है ना वो सब ठीक हो जाएगा. आयुर्वेदिक है, आपको 2 महीने यूज करेंगे तो आपका पूरा ठीक हो जाएगा. आपण केसांसाठी पण वापरू शकतो. डॅन्ड्रफ असेल त्याच्यासाठी केसांसाठी आपण तेलामध्ये घालून लावू शकतो केस धुवायच्या आदल्या दिवशी. त्याचे पण आपल्याकडे फीडबॅक आहे ॲलोवेराचे. हे सेल्युलाइट जेल, जिथं आपली अतिरिक्त चरबी सुटलेली आहे, जैसे पेट बढ़ता है, हाथ ऐसा झाड़ रहता है ना, ये लगा कर मालिश करने का ये कम हो जाता है. पेट कम हो जाता है, हाथ कम हो जाता है. अतिरिक्त चरबी असते ती कमी होती हो. तुम्ही आधी माप घेऊ शकता. अतिरिक्त चरबी म्हणजे कुठेही येऊ द्या, कुठेही असू द्या. पण ते हे लावून तुम्ही रात्री झोपताना लावलं तरी चालतंय. आणि हे लावून जर तुम्ही थोडी एक्सरसाइज ऑपरेशन करायला सांगितलेलं, मग ते ह्याच्याने होईल का? गाठ आली का मग तुम्हाला? मला नाही, माझी बहिणीला अशी चरबी सुटली, अशी चरबी झाली. ते तिलाच काय तर 6 महिन्यामध्ये बाळाला दूध पाजायचं बंद केलं ना, मग ते नाव वगैरे घालून तिला कामावर जावं लागतं ना, असं तर जाऊ शकत नाही. मग ते दूध साठवून ते असं चरबीमध्ये गेलं. तर डॉक्टर बोलले की अजून एखादं बाळ होऊ दे मग ऑपरेशन करा. मग ते होईल का? मग ते चालू करायला सांगा त्यांना. आला तर आला नाही, कुठलं मालिश करणार भरपूर पूर्ण अंगालाच नाही, नाही. फक्त होईल. मध्ये रात्री झोपायला लावायचं. हे लावून जर त्यांनी 15 मिनिटं जर व्यायाम केला ना तर त्यांची लवकर येतं नाही, घाम निघला ना बाहेर. लवकर याचं कसं आहे माहितीये का, हे लावलं ना तुम्ही शरीराला आणि जर थोडी एक्सरसाइज केली की ऊर्जा येते ना शरीरामध्ये. ऊर्जा आली की आपले होल्स मोकळे होतात.
जे त्वचेचे होल असतात ना ते मोकळे होतात. ते मोकळे झाले ना की मग ते आतमध्ये जायला पटकन मदत होते. आणि ते जेवढं आतमध्ये जाईल, तुम्ही मालिश किती जरी वेळ करत बसला ना ते तितकं पटकन जात नाही. तर तुम्ही काहीतरी एक्सरसाइज केली, एखादा व्यायाम केला किंवा कुठं चालत बिलत गेला तर मग गरमी तयार होते ना शरीरात. गरमी झाली की घाम येतो, घाम आला की ते होल मोकळं होतं, मग ते आत जाऊताना लवकर परिणाम करतं. कॅल्क्युलेट ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे स्टोनचा, तर त्यांचे स्टोनचं ऑपरेशन सांगितलं असेल ते स्टोन पण आपल्या औषधांनी खडे पडलेले आहेत. बिना ऑपरेशन म्हणजे त्यांचं वाचलेले ऑपरेशन करायचे, याचे पण आपल्याकडं रिझल्ट छान आहे. त्याचं पण 4-5 महिने कोर्स करायचा. एक बॉटल तुम्हाला 1.5 महिना जाते. त्याचे पण आपल्याकडे रिझल्ट आहेत. एका बॉटल मध्ये 90 गोळ्या असतात, सकाळ संध्याकाळी गोळ्या खायच्या असतात. ही झिरोपीठ आहे, ज्यांचं वजन वाढलेलं आहे, चरबी किंवा वजन भरपूर वाढलेलं आहे, तर त्याच्यासाठी झिरोपीठ आहे. ते पण सकाळ संध्याकाळ खाल्यानंतर त्यांच्या 4-5 महिन्यामध्ये त्यांचं वजन जे वाढलेलं आहे भरपूर ते प्रमाणामध्ये होतं. आता झिरोपीठ ऑल टोटल ज्यांचे सांधेदुखी आहे, गुडघेदुखी, मानदुखी म्हणजे खूप त्रास, त्यासाठी आपण हे ऑइल लावू शकतो. आंघोळ केली ते 2-3 थेंब टाकलेत ना तर त्याच्याने कमी होतो त्रास दुखण्याचा आहे तो. याच्यामध्ये काय रक्त शुद्ध करणे, प्रतिकार शक्ती, म्हणजे हे ऑल इन वन सगळं मिळून याच्यामध्ये असतं. तर हे आपण ऑल इन वन कंपल्सरी, थायरॉइड कुणाला थायरॉइड असेल त्याच्यासोबत ऑल इन वन कंपल्सरी, कुणाला तर त्याच्यासोबत ऑल इन वन आपण कंपल्सरी द्यायची. प्रत्येकासोबत ऑल इन वन कंपल्सरी दिली की त्यांना महिन्याभरामध्ये थोडा पडेल त्यांना जाणवायला सुरुवात होती. म्हणून याच्यामध्ये काय दिले ऑल इन वन, केस गळती, रक्त सुटणे, किडनी स्टोन, स्नायू दुखणे, हे सगळं याच्यामध्ये येतो ऑल इन वन मध्ये. त्याच्यामुळे हे आपण प्रत्येक आजारासोबत कंपल्सरी देतो ऑल इन वन. लोकांसाठी शर्करा जे आहे, शुगर लोकांचे त्यांचे ना डॉक्टर जे लोक गोळ्या देतात ना ते फक्त शुगर कंट्रोल करायचं काम करतात. तसे आपले हे शुगरची आवडी पोर्टल आहे ना, त्यांनी त्यांचं पूर्ण आजार शुगरचा बरा करायचं काम करतात. डॉक्टर जे गोळ्या देतात ते फक्त कंट्रोल करायचं काम असतं. ही अल्कोहोलिक गोळी अशी आहे ज्यांना आता आपले डॅमेज झालेले असतात ना, कोणाचे थायरॉइड म्हणा, बीपी, शुगर ये शुगर है ना, शुगर शुगर बीपी के लिए ना ये दवाई ज्यादा काम करती है, मतलब अच्छा काम करती है. ज्यादातर डॉक्टर के पास हम जाते हैं तो डॉक्टर क्या करते हैं, शुगर को कंट्रोल करते हैं. मतलब दवाई देते हैं तो शुगर कंट्रोल में आता है, तो हमको दवाई हमेशा खानी पड़ती है. मतलब थायराइड ये शुगर की है, बीपी की है, हम लोग क्या करते हैं, जाते हैं दवाई लेते हैं तो वो कंट्रोल हो जाती है, मतलब बढ़ती नहीं है. लेकिन किसी दिन दवाई बंद किया तो बढ़ जाती है, बढ़ती है कम होती है. लेकिन ऐसी दवाई है कि आप एक बार इसका कोर्स करो ना तो आपका शुगर ही चला जाएगा, मतलब शुगर रहेगा नहीं, आपको वापस से गोली खाने की जरूरत नहीं है. थोड़े दिन में इसका, ये आयुर्वेदिक है तो थोड़ा टाइम लगेगा. तो कैसा रहता है, फास्ट रहता है. हम लोग डॉक्टर के पास जाते हैं, दवाई करते हैं तो फास्ट रिजल्ट मिलता है, लेकिन वो खानी ही पड़ती है. लेकिन इसका रिजल्ट स्लो रहता है, लेकिन आपको इसका रिजल्ट कम से कम आपको 4-5 महीने कोर्स करना पड़ता है. अगर आपको है शुगर, थायराइड जो भी है तो कोर्स करना तो पूरा चला जाता है. जायचंय आपलं डेमो दाखवूया. ऐका, तुम्ही आता विस्पर वापरता, समजा तुम्ही असला एक पॅड काढला आणि असाच ठेवला कपाटामध्ये, महिनाभर एखादा पॅड राहिला असाच ठेवला, तर तुमच्यामध्ये तुम्ही आता असंच काढणार आणि युज करणार. महिन्याभरामध्ये याच्यावरून काय आपल्याशिवाय घरामध्ये इतर प्राणी राहतात का नाही मला सांगा. कुठं झुरळ म्हण, पाणी म्हणा, याच्यामध्ये जाऊन फिरून आली आणि आपण हे घेतलं ना असंच लावलं, तुम्हाला याच्यामुळे इन्फेक्शन किती होत असेल. आपण प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी असे पॅड लावतो, आपण काळजी घेत नाही, पण ते खूप महत्वाचं आहे. कारण याच्यामुळे काय होतं, महिलांना कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. गर्भपिशवीचं म्हणा, पिशव्या काढायची वेळ येते का, कारण मासिक पाळीमध्ये महिला काळजी घेत नाहीत. आता ह्याच्यावर गेलं तर फिरून तुम्ही असंच लावणार ना, मग गर्भपिशवीला इन्फेक्शन सहज होणार, तर ते पूर्ण आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे जातं. आणि याच्यामध्ये आता डेमो करून दाखवते कुठं काय जाईल. 2 मिनिटं बघा, हे तर पूर्ण पॅकेज आहे, याला पण म्हणाल हा पॅड आहे, नॅपकिन सारखा पूर्ण पॅक दिसतोय तुम्हाला. याच्यावर जरी वरून काय फुलं तरी कोण काय म्हणणार आहे का, म्हणजे वाढणार आहे का, इन्फेक्शन आपल्याला होणार आहे का. हे तुम्ही पर्स मध्ये जरी घेऊन गेला, पर्स मध्ये अनेक गोष्टी असतात तुमच्या, बाकी कागद असतात, पेपर असतात, हे असतात ते असतात, त्याचं सुद्धा इन्फेक्शन यायला होऊ शकत नाही, कारण हे एकदम पॅकेज आहे. बाहेरून पूर्ण पॅक, हा त्याच्यामध्ये आतमध्ये
बघा तुम्ही हात लावून बघा आधी कोणता कसा वाटतंय, दोन्हीकडे हात लावून बघा तुम्हाला सॉफ्ट कोणता वाटतो कोणता वाटतोय ते बघा व्यवस्थित हात लावून. आणि नॉर्मल पॅन्ट शर्टला तो मोठा आपल्याला लावलाय हे पण नाही कळणार तुम्हाला. हाथ लगा के देखिए भाभी कौन सा सॉफ्ट लग रहा है. साधारण आपल्या अंगाला किती दिवस कोण सांगेल मला पाणीमध्ये. हा हा पण किती ml काय एवढं एवढा नाही 20 ते 30 ml जातं अंगावरून. हे बघा कुठलंय हे औषध कसं काय का प्लॅस्टिकचं औषध नाही. दुसरं आणलंच नाही काय करायचं बघ तर खाय किंवा वाटी वगैरे काहीतरी. पण ते त्याचं निघलं हे बघायचं. हा, हा ते आतलं हे अडकलंय. ते हे फिरवा आणि मग निघलं. ग्लास घे नाही का पावडरचा फुलांची वाटी वगैरे आणा नाहीतर काहीतरी. समोरच आहे बघा ग्लासाच्या दिले. हे? हा हा. हे बघा एवढं घेतलंय मी याच्यावर टाकते प्रोटीनच्या पॅडवर आपल्याला इंजेक्शन हे बघ चेक आहे. बघा कोणता आपण दोन्हीकडे सेम टाकले. बघा कोणतं सुकं तुम्हाला ओल्या वाटते हात लावून बघा दोन्हीकडे पॅडवर व्यवस्थित हात ठेवून बघा. दोन्हीकडे आपण किती सेम टाकले एवढं आपल्या दिवसभरामध्ये ब्लडिंग होत पण नाही. तुम्ही एक दिवसभरात एक यूज करू शकता काय. व्हिडिओ मध्ये फोटो पण काढणार. कसा सुका ओला लग रहा है. गेला कोण. समजा बस पकडायला गेला ट्रेन पकडायचा हवं गेला तरी तिकीट होणार नाही पूर्ण पॅक आहे. तर तुम्हाला मी आता पोस्टमॉर्टम करून दाखवू त्यात काय काय येतं. पहिला लेअर कोणता आहे ते दाखवते मी तुम्हाला. हा पहिला लेअर सांगा मला कशाचा आहे. हा काय वाटते तुम्हाला बघा काही तुम्ही फाडून बघा काय वाटतंय. प्लास्टिक आहे प्लास्टिक आहे. पहिला लेअरच प्लास्टिक आहे त्यांना पण आपल्याला सांग प्लास्टिक किती धोकादायक आपल्याला वापरायचं नसेल. प्लास्टिक मुळे कॅन्सरचं प्रमाण वाढतं माहितीये ना. आणि तेच आपण मासिक पाळीमध्ये प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वापरतो कारण स्वस्त आहे म्हणून. म्हणजे आपल्याला हे प्रोडक्टची माहिती नाहीये महिलांना. आपल्या बारकेची भेटतं मेडिकल मध्ये ते घेतो आणि ते लावतो आपण. म्हणजे महिलांना चांगल्या प्रोडक्टची माहिती नाही हे सगळी ऍड टीव्हीवर केली जाते त्यामुळे आपण घेतो आणि लावतो. त्याचे दुष्परिणाम काय होतील माहिलांना माहितच नाहीये. दुसरा लेअर हे सांगाल मला हे का कशाचे. हा वाटतंय बॉटल हे काय आहे आपल्याकडे जो भंगारवाला येतो ना ते घेऊन जातो बघा पेपर न्यूजपेपर. ते न्यूजपेपर आपले त्याच्यावर ब्लिचिंग पावडर टाकून प्रक्रिया केली जाते. शाई वगैरे सगळे घालवली जाते आणि तो न्यूजपेपर या पॅड साठी वापरला जातो. जो ब्लीचिंग पाउडर रहती है ना इसमें डाल के शाई वगैरह सब निकालते हैं और ये न्यूज़पेपर वो इस पैड के लिए यूज किया जाता है. ये हमारे शरीर के लिए बहुत घातक रहता है. ये है ना वर्तमान पत्र न्यूज़पेपर ये रहता है वो ये हमारे शरीर के लिए घातक रहता है. अभी इसमें आपल्याला ब्लिचिंग अंगाला लागलं कुठे दुखत असेल तरी मला किती त्रास होतो ब्लिचिंग पावडर किती आपण म्हणजे स्वच्छता करायसाठी वापरतो ना ती याच्यासाठी यूज केली जाते आणि ते आपण मग पाळीमध्ये आपण वापरतो ते. आणि त्या पाळीमध्ये 4 दिवस आपली गर्भपिशवी ओपन असते. डायरेक्ट ते आपलं इन्फेक्शन पिशवीतून आपल्या पूर्ण शरीरामध्ये जातं. म्हणून मेन मासिक पाळीमध्ये महिलांनी काळजी घ्यायची असते आणि आपण तीच घेत नाही. तर याच्यात जे पाणी तर ह्याच्यावर पिळून काढा ह्या पॅडवर याच्यात जेवढं निघत तेवढं पूर्ण पिळून काढा पाणी.
बघा ते खरं तुम्हाला काय वाटतं, पेपर आहे का कॉटन आहे काय बघा. हाथ लगा के देखिए है क्या, गीला लग रहा है, कितना पानी इसमें गिरा, ये इधर की एक वाटी इधर की. हा बघा वाटतंय का, पेपर वाटतोय ना. कशी होती आपली सेम तसं. आपण कधी बघितलंच नाही त्याच्या आतमध्ये काय, आपला आणतो आणि लावतो. म्हणजे ह्याच्यावर कुणी रिसर्चच नव्हता केला इथे आपल्याला. आपण ऐका, एखादी साडी आणायला गेलो दुकानात विचार करतो का ही साडी महागायची नको घ्यायला, आणि आपण मासिक पाळीमध्ये तुम्हाला हा पॅड 200 ला आहे, तुम्हाला वाटलं की एवढं महागायचं पॅड आम्ही का घ्यायचा. पण साडी घेताना आपण विचार कधी करतो की साडी महागायची नको घ्यायला, आणि याच्यावर तर पूर्ण आपलं आरोग्य शरीराचं म्हणजे अवलंबून आहे मासिक पाळीमधलं, आणि तिथंच आपण काळजी घ्यायची. वाटतोय का ओला तुम्हाला अजून हा ते म्हणजे दिवसभर तुम्ही हा एक यूज करू शकता. आता लास्ट आहे बघा, हा काय हे बघा, वाटतंय का नाही. आणि हा प्लॅस्टिक असं आहे ना की आपली जर पॅन्ट 1-2 वेळा आपण धुतलं तरी हा चिकटा निघत नाही पॅन्टीचा, निघतो का, इतका हा चिकटून बसतो आपल्या पॅन्टीला हा, आणि ते पण चिकटल्यामुळे त्याचं पण इन्फेक्शन आपल्या पिशवीमध्ये जातं. हे बघ पॅन्टीचा कलर पण उडवतो कलर. आहे का प्लॅस्टिक, पूर्ण प्लॅस्टिक पासून बनवलेले इतके हे. तर आता बघा हे तर मी करून दाखवते, दिसलं काय ते कडून लॉक आहे ते तेवढं चांगलं करते. हा फर्स्ट गिअर बघा, हा कोण सांगेल मला कशाचा आहे फर्स्ट गिअर. हे सर्जिकल कॉटन आहे, जे आपण हॉस्पिटलमध्ये केलं तर बँडेज पट्टीला वापरतात ना ते हे आहे बघा. तुम्हाला म्हणजे प्लास्टिक वाटते का कुठं, आणि याला होलं वगैरे काय आहेत की जेणेकरून मासिक पाळीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळावा, त्यासाठी याला होलं आहे. तसं याला पहिल्या लेअरला होलं होती का, हा ऑक्सिजन मिळाल्यानंतर आपल्याला काय होतं, तो त्रास होतो ना, कंबर दुखी म्हणा, पोट दुखी, पाय दुखी, हा त्रास महिलांचा कमी कमी हळूहळू कमी कमी होत जातो. नाहीतर महिलांना 4 दिवस, काय महिलांना 4 दिवस झोपून काढावे लागतात, इतका महिलांना त्रास होतो. तर आपल्या पॅडनी महिलांचा त्रास दुखण्याचा पूर्ण कमी होतो. बघा ताई घडून बघू शकतो काय. आणि जी चिप आहे ती दक्षिण कोरियामध्ये ही चिप बनवली जाते. आपल्या इथे सूर्यकिरण डायरेक्ट तिकडे देशामध्ये पडतात ना, म्हणून तिकडे बनवली जाते. ते काय करतात, 6100 निगेटिव्ह आयनचा याच्यावर मारा केलेला आहे. म्हणजे जे जंतू किटाणू आहेत ना गर्भ पिशवीला, ते सगळं हे खेचून घ्यायचं का मारण्याचं काम ही चिप करत असते. अशी चिप आपल्या विस्पर मध्ये होती का, म्हणजे ही चिप खूप महत्वाची आहे. याचे सगळं इन्फेक्शन वगैरे खेचून घ्यायचं काम हे करतात. 10 मिनिटं थांब ना, झोप आली, क्लासला जायचंय 5 मिनिट. थोडं राहिले आता, एवढा लिहायला 2 मिनिटाचं बाहेर झालं बाळा, 5 मिनिटं. आज सुट्टी, तू बाकी कर पण आले रोज. आज सुट्टी क्लास. बघा ही फ्रूट पासून बनवलेली जेली आहे, हातात घेऊन बघा किती थंड आहे. आपल्या शरीरातलं ब्लड हे गरम असतं, आणि याच्यानंतर याच्यावर पडल्यानंतर हे पूर्ण आपल्या थंडावं वाटावं म्हणून याच्यामध्ये बघा किती थंड आहे. त्याच्यात होती कशी जेली वगैरे काय बघा तुम्ही घेऊन किती थंड आहे. म्हणजे त्याच्यावर पडल्यानंतर एक आपल्याला रिलॅक्स शांत वाटावं, चिडचिडपणा होत नाही, पूर्ण थंड आहे. कैसा लग रहा है, ठंडा है क्या. अब इसमें पानी कितना डाला है, इधर की 1 वाटी और इधर की 2 वाटी इसमें पानी डाला है ना, तो आप निकाल के दिखाइए. इसमें आप निकालिए भाभी, पानी निकालिए उसमें से, जितना निकाला वो उतना निकालिए. पड़ता का, गिर रहा है क्या, कितना पानी उसमें गया है, इधर इस पैड का और इस पैड का भी. म्हणजे समजलं तुम्हाला किती पाणी ते शोषून घ्यायचं काम करत असतं पॅन्ट. आता हे पाणी आहे ना, हे पण हे पूर्ण शोषून घेणं. हो, एवढं पाणी ते शोषून घेतं. हे बघा याच्यामध्ये वाटतंय तुम्हाला प्लास्टिक आहे कुठं, हे बघा बघायचे नाही फाडून. हा लास्टचा लेअर आहे, हे नैसर्गिक म्हणजे बाबळ असते ना आपल्या गावाकडचे बाबळ, त्याचा जो टिंका असतो ना नैसर्गिक टिंक, 0 पॉइंट त्यामध्ये प्लास्टिक आहे.
जेणेकरून थोडंफार ते आपल्याला पॅन्टीला चिकटलं पाहिजे. तर 0.5 ह्यामध्ये प्लास्टिक मिक्स आहे, नॉर्मल आहे. 0.5 प्लास्टिक याच्यामध्ये मिक्स आहे. म्हणजे तुम्ही हे जरी वापरून असं टाकून दिलं ना तुम्ही जमिनीत म्हणा, तर ते काय होतं, पूर्ण गळून जातं. याचं लगेच नाही, पण 4-5 दिवसामध्ये याचं पाणी होऊन जातं. म्हणजे याच्याने आपल्या निसर्गाला पण हानी नाहीये. हे बघा, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. अजून अशीच खरी आणि प्रॅक्टिकल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मेहनत करा, शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.